माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री स्कंद पुराण अभिवाचन करत आहे. भाग पहिला. प्रथम श्री नारायणाला नमस्कार करून सुरुवात करूया. श्री स्कंद पुराण माहेश्वर खंड भाग 1 दक्ष वृत्तांत. भगवान श्री नारायणाला नमस्कार करता. नरात उत्तम नर जो त्याला नमस्कार असो, तसेच देवी सरस्वतीला आदराने नमस्कार. ज्याच्या आज्ञेने विरची ह्या जगाचे सृजन करीतो, अशा त्या भगवान पिनाकीला नमस्कार असो. नैमिषारण्यात शौनकादी तप करण्यासाठी राहिले होते. त्यांच्या दर्शनासाठी महातपस्वी महामनीषी व्यासमुनींचे शिष्य लोमश एकदा आले होते. सर्व मुनींनी लोमश ऋषींचे मुनींचे आगमनाने आनंदित स्वागत केले. अर्ध्यपाद्य समर्पित करून स्वागत केले. त्यांनी विचारले, हे महाकाली, कृपा करून शूलिदेवांचे ध्यान अर्चन यास त्याचा महिमा कथन करावा. त्या भाविक मुनींनी वचन ऐकून त्यास शिष्य लोमश मुनींनी शिवमहात्म्य कथन करण्यास आरंभ केला. ते म्हणाले, 18 पुराणामध्ये भगवान शिवाला पर म्हटले आहे, त्यामुळे त्याचे वर्णन करण्यास समर्थ असा कोणी नाही. शिव या नामोच्चाराने स्वर्गप्राप्ती मोक्ष मिळतो, यात असत्य काही नाही. समस्त देवांचा स्वामी महादेव परम उदार असा, तो सर्व काही देतो, म्हणून तर त्याचे नाव सर्व पडले. सदाशिवाचे भजन करणारे पुरुष परमादित्य व भाग्यशाली होत. ऋषी म्हणाले, हे भगवंत, शिवाने विष पचवले. प्रजापती दक्षाचा यज्ञ नष्ट केला. ते का आणि कसे हे आम्हाला आपण सांगता का हो? त्यावेळी श्रीसुत म्हणाले, प्रथम ब्रह्मदेवाच्या वचनाप्रमाणे दक्षाने शंकरांना दाक्षायणी अर्पण केले. एकदा प्रजापती दक्ष काही कारणास्तव नैमिषारण्यात आले होते. तेथे ऋषीमुनी सूर असुर सर्वांनी त्याची पूजा केली, स्तुती केली. तेथे महादेवही होते. त्यांनी मात्र प्रजापतीला अभिवादन केले नाही. दक्षाला अपमान वाटला. तो क्रोध झाला. तो म्हणाला, मला सर्वजण आदराने वागवतात, नमस्कार करतात, मग हाच कोण एक महान की जो भूत प्रेत पिशाच अशांच्या संगतीत राहणारा, स्मशानात निवास करणारा असून माझा अपमान करण्याचा निर्लज्जपणा याने का म्हणून करावा? असल्या दुर्जन पाखंडी आत्म्याला सतपुरुषांनी त्यागावे. अशांचा वध करणे योग्य. मी आता त्याला शापाने नष्ट करीतो. असे म्हणून तो अन्य मुनिजनांना म्हणाला, आपण सर्वजण ऐकून घ्या. हा रुद्र आजपासून यज्ञामध्ये बहिष्कृत करून टाकला आहे, कारण हा वर्णातीत आहे. नंदीने दक्षाचे वाक्य ऐकले. तो शैलाद क्रोधाने त्या शाप देणाऱ्या महाप्रभा संपन्न दक्षाला म्हणाला, माझे स्वामी भगवान महेश यांना यज्ञातून बहिष्कृत कसे केले? या महात्म्याचे केवळ स्मरण केल्यामुळे समस्त यज्ञ सफल होतात. यज्ञ दान तप तीर्थ सर्व ज्याच्या नावामुळे पवित्र होता, अशा महाप्रमुख आपण शाप देता. हे दुष्ट बुद्धी दक्ष, तू अविचाराने रुद्र शापित केला आहे. नंदीचे बोलणे ऐकून दक्षाने रागाने नंदीलाही शाप दिला की तुम्ही सर्व रुद्रगण वेदबाह्य व्हाल, वेदमार्गी महर्षीकडून तुम्ही परित्यक्त व्हाल. दक्षाच्या शापाने क्रोधित होऊन नंदी दक्षाला शाप देण्याच्या विचारात होता हो. तो म्हणाला, आम्हा साधू स्वभावाच्या शिवसेवकांना वृथा शाप देणाऱ्या तुम्हा ब्राह्मणांना तुम्ही दरिद्री व्हाल असा मी शाप देतो. तुमच्यातील काही ब्रह्मराक्षसही होतील. नंदीच्या उग्र शाप वचनाला ऐकून श्री महादेव हसून म्हणाले, हे नंदी, तुम्ही या ब्राह्मणावर कोप करणे योग्य नव्हे. हे नेहमी गुरु असतात. वेदवादात ते अनुरत असतात. वेद साक्षात मंत्रमय असतात. अत्याधिक सुक्तमय असतात. सुकथनात आत्मा प्रतिष्ठित असतो. आत्मा तर सर्व देहधारी धारण करता. म्हणून आत्म्याच्या ज्ञात्याचे ज्ञाता गण निंदा करण्यास योग्य नव्हेत, कारण मी आत्माच आहे. हा कोण आहे? आत्म्याविना कोणी नाही. कसा तू यांना शाप देतो? या सगळ्यांचा त्याग कर. हे महामते, तू प्रबुद्ध हो. तत्वज्ञानापासून निवृत्त होऊन क्रोधरहित हो.
आणि स्वस्थ राहा. परमश्रेष्ठी शंभूचे हे विचार ऐकून शैलाद विवेकी बनला. शिवाजवळ जाऊन बसला. त्या परमानंदात मग्न झाला. प्रजापती दक्षही रागाच्या आवेशातच अन्य महर्षीबरोबर आपल्या स्थानी निघून गेले. तेव्हापासून क्रोधयुक्त दक्षाने शिवाचे, शिवपूजकाचे शत्रुत्व, द्वेष, निंदा करणे हेच आपले कर्तव्य समजून तो वागू लागला. त्यामुळे त्याला कधीही शांती लाभत नव्हती. भाग 2 दक्षयज्ञ. महर्षी लोमश म्हणाले, मनशांती मिळण्यासाठी एक समयी महातपस्वी दक्षाने एक महान यज्ञ करण्यास आरंभ केला होता. सर्वांना त्याने निमंत्रित केले. वशिष्ठ, अगस्त्य, कश्यप, अत्री, वामदेव, भृगु हे समागत झाले. दधीच, व्यास, भारद्वाज, गौतम असे अन्य महर्षी गण तेथे आले. समस्त सुरगण, लोकपाद, विद्याधर गण, किन्नर, अप्सरागण समागत झाले. सप्तलोकातून ब्रह्मलोकीचे पितामह ब्रह्मदेव यांना आणले. वैकुंठाहून भगवान विष्णूंना बोलावले. इंद्र आणि स इंद्र आले. रोहिणी बरोबर चंद्रदेव, वरुण, पुष्पक विमानातून कुबेर, मृगावरून मारुत, अग्नी, निवृत्ती देव तेथे आले होते. त्वष्ट याने निर्माण केलेले सुंदर प्रभायुक्त सुसंपन्न परम विशाल बहुमूल्य असे भवन बनवले होते. आलेले अतिथी त्या भवनात राहिले होते. त्या कणखर तीर्थाजवळ वर्तमान यज्ञासाठी भृगु आदी तपोधिनींना ऋत्विज नियुक्त केले होते. या यज्ञाचे संपादन दक्षाने आपल्या भार्याबरोबर घेऊन केले. सुरदाबरोबर तो यावेळी अतिशय शोभून दिसत होता. महर्षी दधीची म्हणाले, आपल्या महायज्ञासाठी महान सुरगण, ऋषीवृंद, लोकपाल समागत झाले. तरी सुद्धा या यज्ञाला काही उगीच उणीव असते. कारण विद्वान म्हणतात की ज्याच्यामुळे समस्त मंगल कृत्य समुत्पन्न होतात तो महान पुराण पुरुष ऋषध्वज भगवान नीलकंठ कपरधी या महायज्ञात कोठेच दिसत नाही. हे दक्षराजा, ज्याच्यामुळे अमंगल गोष्टी सुमंगल होतात अशा प्रभू शिवाला आव्हान करण्याचे इष्ट होय. भगवान परमेष्ठीद्वारा प्रभा, विष्णूद्वारा इंद्रद्वारा त्यांना येथे शीघ्र आणावे. आता जेथे महेश्वर विराजमान असतील तेथे या सर्वांनी जाऊन दाक्षायनीस घेऊन येणे आवश्यक आहे. भगवान शंभू परमयोगी आहे म्हणून अनेक प्रयत्न करून त्यांनी येथे आणावे. दधीचीचे हे वचन ऐकून दुष्टबुद्धीने हसून दक्ष म्हणाला, या ठिकाणी सनातन धर्म विद्यमान आहे. समस्त देवांचे मूळ देव भगवान विष्णू येथे येऊन बसले. लोकांचे पितामह ब्रह्मदेव सत्यलोकाहून येथे आले. त्यांच्याबरोबर सर्व वेद उपनिषदे आगमन सुद्धा झाले. सूर समुदायाबरोबर सुरांचा राजा येथे उपस्थित आहे. आपण ऋषीगणही येथे येऊन यज्ञ संपन्न करीत आहात. यज्ञास पात्र सर्व उपस्थित आहे. आपण सर्वजण वेदांची तत्व जाणणारे दृढ गुरती आहात. आता आणखी रुद्राचे काय प्रयोजन बरे? ब्रह्मदेवाच्या कथनामुळे मी त्याला आपली कन्या दिली, परंतु तो प्रिय नष्ट करणारा नष्ट अनुकुलीन आहे. आत्मसंभवित, मूढ, स्तब्ध, मौनी, मात्सर्य संहित आहे. असा हा रुद्र या यज्ञाला योग्य आहे. म्हणूनच मी त्याला बोलावले नाही. म्हणून मी हे द्विज आपण त्याला पुन्हा बोलावता कामा नये. आपण सर्व मिळून माझा हा महान यज्ञ सफल बनवा. दक्षाचे वचन ऐकून दधीची म्हणाले, समस्त ऋषीवर्य सुरगण यांच्यावरही त्या महात्म्याविना अन्याय होत आहे. तेव्हा त्याच्या विना इथे असणाऱ्यांचे या थांबणाऱ्यांचे काही अमंगल होणार आहे. असे म्हणून ते एकटेच तिथून निघून गेले. दधीची आपल्या आश्रमाकडे परतल्यावर दक्षासून म्हणाला, शिवाचा प्रिय भक्त निघून गेला असे आवेशाने निघून जाणारे मिथ्यावादी खल होत ते वेदांनी बहिष्कृत असे आहे. ते त्यागीलेच सांगे. तेव्हा आता आपण सर्वजण शीघ्र माझा हा यज्ञ सफल करा. तेव्हा महर्षींनी मग देवांना यजन केले. त्यावेळी गंधमादन पर्वतावर आपल्या सख्यांचं दाक्षायणी विहार करीत होती. त्यातील दाक्षायणीच्या एका सखीने सोमदेवांना आपल्या पत्नीसह घाईने जाताना पाहिले. तेव्हा दाक्षायणी विजया नावाच्या सखीला म्हणाली, चंद्रदेव कोठे चालले आहे? यावर विजयाने दक्ष यज्ञासाठी चंद्रदेव रोहिणीस जात आहे असे म्हणाले. असे सांगितले. दाक्षायणी मनात विचार करू लागले, दक्ष तर माझे वडील आहेत. त्यांनी आम्हाला का बरे बोलवले नाही? आईने बोलवले कशी विसरली?
आपल्या मनातील शंकेचे निरसन करण्यासाठी ती एकटीच शंकराजवळ गेली. शंकराच्या जवळ त्यावेळी चंड मुंड आदी गण बसले होते. अशा ठिकाणी तिला अचानक आलेले पाहून शंकराने विचारले, हे सुमुद, यावेळी येथे तुझ्या आगमनाचे कारण काय बरे? असेत लोचन्ययुक्त सती म्हणाली, आपण तर देवांचे देव ईशान. माझ्या पित्याकडे जाणे, त्याच्या यज्ञात सहभागी होणे आपणास का रुचत नाही बरे? संगती धरावी चांगली म्हणून आपण न बोलवते आज माझ्या पित्याच्या यज्ञात सहभागी व्हावे. तेव्हा शिव म्हणाले, भद्रे, दक्षाच्या यज्ञासाठी तू जाऊ नको ग, जाऊ नको. दक्षाला जे आदरणी वाटले ते सूर असुर किन्नर सर्व त्या यज्ञासाठी निघून गेले आहे. तरी सुद्धा ही सुभ्रू जे लोक बोलावल्याशिवाय परक्याच्याकडे जातात त्याचा अपमान होत असतो. त्यामुळे होणारे दुःख न मनाला होणारे क्लेश मरणाहूनही अधिक असतात. बोलावल्या विना दुसरीकडे जाणाऱ्या इंद्राला सुद्धा कमीपणा आल्या वाचून राहत नाही, मग इतरांची गोष्ट काय. म्हणून ये शुभे, दक्षाच्या ह्या यज्ञाला तू जाऊ नको. अर्थात महेशाचा हा निर्णय ऐकून सती अतिशय रागवली. बोलण्यात चतुर असणारी सती काय म्हणाली हो, काय म्हणाली? यज्ञ सत्यस्वरूपी सर्व देवांमध्ये आपण श्रेष्ठ. म्हणजे तो यज्ञ म्हणजे आपल्याच रूपाने पूजन होतंय. आपण म्हणता त्याप्रमाणे माझ्या वडिलांचे निमंत्रण येणे हा त्यांचा दृष्टपणा झाला, पण त्याच्या दृष्टपणामुळे मला आता पाहिलेच पाहिजे. म्हणूनच मी त्या यज्ञासाठी जाऊ इच्छिते. देवांचे देव असे आपण मला आज्ञा करावी. तिचा हा आग्रही हट्ट पाहून त्याची होणारी परिणती जाणत असूनही केवळ दयाभावनेने शिवशंकराने सतीला यज्ञाला जाण्यासाठी अनुज्ञा दिली. ते म्हणाले, तुझी इच्छा तर तू जा, पण यज्ञ तिकडे सुरू झाला असेल म्हणून शीघ्रतेने नेणार हा नंदी त्याच्याबरोबर अन्य गण तुझ्याबरोबर येतील. त्यांच्या आज्ञेप्रमाणे सर्व गणांबरोबर देवी पित्याकडे निघाली हो. जातानाच तिचा आवेश पाहून महादेव स्वतः विस्मित झाले, पण भविष्याची आठवण होऊन त्यांचे मन विग्र झाले. त्यांनी मागून तिच्यासाठी तिच्याबरोबरच्या गणासाठी मूल्यवान भूषणे पाठवली, कारण ते जाणत होते की पित्याकडे गेलेले सती आता आपल्याकडे पुन्हा परत येणार नाही. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया.